सो आता सध्या कोविड-19 ह्या पॅन्डेमिकमुळे सगळेजण त्रासलेले आहेत, घरात आहेत आणि तसं पाहायला गेलं तर खूप म्हणजे वर्ल्ड वाईड खूप डेथसुद्धा झालेल्या आहेत, विच इज सो पेनफुल अँड आय फील रिअली सॉरी फॉर देम. आणि खूप लोकांनी आपले जवळची लोकं गमावलेली आहेत. हे खूप भीषण पॅन्डेमिक आहे जे सगळेच जण आपण फेस करत आहोत. पण ह्या सगळ्यांमध्ये आपले करोना वॉरियर्स जे आहेत, कोविड वॉरियर्स जे आहेत, जे फ्रंटलाईनवरती उभे राहून स्वतःची जीवाची पर्वा न करता आपल्यासारख्या लोकांना ट्रीटमेंट देत आहेत. स्पेशली डॉक्टरांचा उल्लेख मला त्याच्यामध्ये करावा लागेल की खरंच त्यांची स्वतःची फॅमिली सांभाळूनसुद्धा त्यांनी पेशंटची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे. तर त्या अशा सगळ्या डॉक्टरांना फ्युजन कट्टाकडनं मानाचा मुजरा, सॅल्यूट. सो आज अशीच एक कोविड वॉरियर, कोरोना वॉरियर आपल्याशी गप्पा मारायला येते. तिचं नाव आहे डॉक्टर सीमा जोशी. तिने मागच्या 1.25 ते 1.5 महिना ऑलमोस्ट कोविड पेशंट्सची काळजी घेतलेली आहे. ती पूर्ण दिवस आपली ड्युटी बजावत होती. सो सीमा, आम्हाला फ्युजन कट्ट्याच्या माध्यमातून तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तुझा हा जो प्रवास होता पॅन्डेमिकचा, की तू स्वतःचं घर सांभाळून कोविड पेशंटची काळजी घ्यायला जात होती, तेव्हा तुझी मनाची अवस्था काय होती, तू हा डिसिजन कसा घेतलास आणि तुझ्या मुळात घरच्यांची काय प्रतिक्रिया होती, तुझ्या घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केलं. अँड आय एम शुअर की तुला क्वारंटीन राहावं लागलं असेल. मग सगळं खाणं पिणं कसं तू मॅनेज केलं आणि तुझी बेसिकली मनाची अवस्था काय होती हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि ॲज अ नॉर्मल नॉर्मल ह्युमन, आमच्या यू आर अ डॉक्टर सो यू नो की काय काळजी घ्यायची. पण जी एक जनरल लोकांमध्ये भीती पसरलेली आहे की कोविड झाला की अरे बापरे आता काय होणार, तर त्याच्याबद्दल आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की कशा प्रकारची काळजी आम्ही घरच्या घरी घेतली पाहिजे. आणि खरंच हे इतकं भीतीदायक आहे का की जितकं हे मीडियामध्ये सतत आपल्याला दाखवलं जातं, पण कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आता व्हायला लागलेला, लोकांमध्ये भीती पसरायला लागली आहे. तर त्याच्याबद्दल पण आम्हाला टिप्स जाणून घ्यायला आवडतील सीमा. आणि खरंच सॅल्यूट टू यू की तू इतक्या छान पद्धतीने लोकांची सेवा केलीस. आणि जेव्हा आपलं लास्ट बोलणं झालं होतं तेव्हा तू म्हणाली होतीस की तुझा रिझल्ट जो आहे तो निगेटिव्ह आला आहे. म्हणजे खरंच कौतुक आहे की इतक्या दिवस तू पेशंट्सबरोबर राहूनसुद्धा स्वतःची काळजी घेतलीस, पेशंटची काळजी घेतली आणि घरच्यांची सुद्धा काळजी घेतलीस आणि तुझा रिझल्ट निगेटिव्ह आला आहे. सो येस, आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुझा हा पूर्ण प्रवास कसा होता. ओव्हर टू यू सीमा. फ्युजन कट्टाच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. वनश्रीने मला आग्रह केला आणि तिने मला सांगितलं की तू फ्युजन कट्टावरती ये, आम्हाला थोडंसं तुझा अनुभव शेअर कर. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर आलेली आहे. मी कोविड सेंटरमध्ये कशी गेले, तिथे कसं काम केलं, तिथे माझा काय अनुभव होता, या सर्व गोष्टी मी थोड्याशा तुमच्याशी शेअर करते. मला अजूनही आठवतं 1 मे ही तारीख होती. सकाळी 10 वाजता मला CM ऑफिसमधनं कॉल आला. तुम्ही डॉक्टर सीमा जोशी? म्हटलं हो. आज करोना पॅन्डेमिकमुळे डॉक्टर्सची कमतरता आहे, तर तुम्ही कोविड वॉर्डमध्ये आम्हाला मदत करू शकाल का? हे त्यांचं आवाहन होतं. मी विचार केला, मनात ठेवला. संध्याकाळ झाली, परत एक फोन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो विचार परत बाजूला सारलेला होता. परत एक फोन आला. आता मात्र मला लक्षात आलं की सिच्युएशन गंभीर आहे. आपण वाचतोय वृत्तपत्रातनं, न्यूज चॅनल्सवरनं, तेव्हा ही सिच्युएशन नक्की गंभीर आहे. मला फोन येत आहेत, मला कॉल्स येत आहेत, काहीतरी केलं पाहिजे. मी घरच्यांकडे विषय काढला, घाबरतच काढला. 2 मुली, हजबंड आणि आई वडील असे सगळे आम्ही घरात होतो. माझ्या आई वडिलांची पहिली रिॲक्शन होती, तू जा. माझे आई वडील दोघंही समाजकार्याला वाहून घेतलेली मंडळी आहेत. त्यांचा पहिला संदेश होता की नाही, तुला गेलं पाहिजे. आत्ता ही जी हाक आहे ही ह्युमॅनिटीची आहे, मानवतेची आहे. वर्ल्ड पॅन्डेमिक, करोनासारखं वर्ल्ड पॅन्डेमिक आता आलेलं असताना आपण गप्प बसू शकत नाही. हळूहळू मुलींनाही मी कन्व्हिन्स केलं. नवरा तर माझ्या बाजूने होताच. आणि मग ठरलं, 3-4 दिवसामध्ये सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण केल्या आणि मी कोविड वॉर्डमध्ये दाखल झाले.
तिकडची सिच्युएशन जी होती, रोजचे 300 पेशंट ॲडमिट होत होते. हा जो कोविड वॉर्ड होता, हा करोना केअर 1 आम्ही म्हणत होतो. तिकडे येणारे पेशंट जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना बाजूला काढणं, त्यांना टेस्टिंगला पाठवणं, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तेवढ्या पेशंटना करोना केअर 2 मध्ये पाठवणं. जेवढे डायबेटिक आहेत, जेवढे कार्डियॅक पेशंट्स आहेत, त्यांची यादी बनवणं, लिस्ट बनवणं आणि तो डेटा अपलोड करणं, असं रोजचं काम होतं. जेवढे एसिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना काउन्सेल करणं, सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना बेसिक ट्रीटमेंट देणं, असं संपूर्ण काम होतं त्या सेंटरवर. मी करत गेले. मला खूप मजा आली. काम करताना मला हे समाधान मिळत होतं की मी माझ्या प्रोफेशनचा काहीतरी उपयोग करते, माझ्या नॉलेजचा काहीतरी उपयोग करते आणि ही संधी मला चालून आलेली आहे. आज मला ज्या समाजाने शिकवलं, ज्या समाजाने मला डॉक्टर बनवलं, त्या समाजाला काहीतरी देण्याची वेळ आलेली आहे. 1 महिनाभर काय हरकत आहे करायला? माझी प्रायव्हेट प्रॅक्टिस मी बंद ठेवू शकते की थोडे दिवस, काहीच हरकत नाही. त्या विचारातनं 1 महिना त्या संपूर्ण अडचणींवर मी मात करत गेले. 1 मेचा लॉकडाऊन आठवून बघा. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. ट्रान्सपोर्टचा तर प्रश्न नाही, म्हणून मी जवळचं सेंटर घेतलेलं होतं. 2-3 वेळा तर मला चालत जाण्याची वेळ आली सेंटरवर. हरकत नाही. एक रिक्षावाला बघून ठेवला होता. त्या रिक्षावाल्या भावाला म्हटलं की बाबा तू रोजचा मला ने-आण करशील का? तो हो म्हणाला. अशा रीतीने ड्युटी सुरू झाली. भीती तर होतीच, मनातनं मला होती. जेव्हा मी घरी परत येत होते रोजची, तेव्हा मी वेगळ्या खोलीत राहत होते. मला वेगळ्या पद्धतीने जेवण दिलं जात होतं. मी एकटी राहत होते तिकडे. आणि सेंटरवर गेल्यानंतर जेव्हा आपण पॉझिटिव्ह पेशंटमध्ये वावरतोय प्रत्यक्ष, तेव्हा सतत हात धुणं एवढाच माझ्या डोक्यात विचार होता. हात खराब झाले असतील तर हात धुवायला पाहिजेत, कुठे टच झाले असतील तर धुवायला पाहिजेत, अल्कोहोलने साफ केले पाहिजे, 70% हँडवॉशने रब केले पाहिजे. हँडवॉशच्या ज्या 7 ते 8 स्टेप्स आहेत, ॲक्च्युली मी त्या 7-8 स्टेप्स जेव्हा जेव्हा हात धुवत होते तेव्हा करत होते. तुम्ही आता माझा बघितलं असेल, कम्प्लीट केस कव्हर्ड आहेत, डोळ्याला गॉगल आहे, मास्क आहे N95. ह्याच्याशिवाय हे तर बेसिक हत्यार आहे, संरक्षणाची साधन आहे, PPE म्हणतो आपण त्याला. ही घातल्याशिवाय तर मी माझ्या डेस्कवर बसत नव्हते. आणि जेव्हा राऊंड्सना जात होते, प्रत्यक्ष पेशंट बघत होते, तेव्हा संपूर्ण PPE निळ्या रंगाचा, कुठेही तो ओपन असता कामा नये, केस कुठे एक्सपोज्ड असता कामा नये, अशा पद्धतीने घालून संपूर्ण राऊंड करून येऊन चेकिंग करून काम पूर्ण करत होते. या सर्व कामामध्ये मला एक जाणवलं की माझी जी काही थोडीफार भीती होती करोनाबद्दल, ती पूर्ण गेली. मला एक स्वतः आतमध्ये एक विश्वास असा होता की इन्फेक्शन कंट्रोलचे लेसन्स जे आम्ही आमच्या मेडिकलमध्ये घेतले, त्याचा आम्ही परिपूर्ण उपयोग केला. की इन्फेक्शन कुठल्या पद्धतीने ट्रान्समिट होतं, तर ते मला येता कामा नये किंवा माझ्या पेशंटना माझ्याकडून जाता कामा नये. आणि ह्याच्यासाठी मी केवळ एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवली होती की सेंटरवर किंवा ट्रान्सपोर्टमध्ये जी कोणी माणसं मला भेटतात ती पॉझिटिव्ह असू शकतात. सगळी 1 and all. कोणीही निगेटिव्ह असणं असं न धरता पॉझिटिव्ह असणं असं धरल्यामुळे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये ह्या संरक्षक भिंतीचा मी उपयोग केलाच पाहिजे. आणि अशा पद्धतीने मला वाटतंय की माझा 1 महिना पूर्ण झाला तरीही आणि टेस्टिंग झालं तरीही मी पॉझिटिव्ह आले नाही, निगेटिव्हच आले. ही एक चांगली जमेची बाजू मला माझ्या कामातनं मला जाणवली. आता तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छिते की तुम्ही मार्केटमध्ये जात आहात, आता अनलॉक सुरू झालेलं आहे, तर काय कराल? बाहेर जाताना केस कव्हर करा. केसांवरती ड्रॉपलेट उडण्याची शक्यता असते आणि ते प्रत्येक वेळेला आपल्याला धुता येत नाही. तेव्हा केस कव्हर करणे,
डोळ्यांना असा गॉगल लावणे, N95 असेल तर उत्तम, नाही तर साधा कॉटनचा मास्क लावणे, ह्या कंपल्सरी गोष्टी आहेत. एवढ्या केल्या तर माझ्या मते ओपन एअर ॲटमॉस्फिअरमध्ये फिरायला काही हरकत नाही, ॲज लॉंग ॲज तुम्ही टच करत नाही आहात आणि त्या गोष्टी, त्या टच केलेली बोटं तुमच्या चेहऱ्याला लावत नाही आहात. मला आठवतंय काम करत असताना कोविड सेंटरमध्ये अनेकदा नाकाला आणि तोंडाच्या जवळ अशी आपल्याला खाज येते, इरिटेशन येतं. मग काय करायचं, तो मास्क लावलेला असायचा आणि मी आतमध्ये वेडी वाकडी तोंड करायचे, ती खास घालवण्यासाठी, दुर्लक्ष करण्यासाठी. कारण बोट लावून ते तसं स्वतःला रिलॅक्स करणं अजिबात शक्य नव्हतं आणि मला ती रिस्क घ्यायची नव्हती. खरंच सांगते, मी जेवढ्या वेळेला असं इरिटेशन आलं आणि मला टेम्पटेशन झालं, मी रेझिस्ट केलं. तर ती एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही वावरत असाल तेव्हा अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा. घरी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी धुवायला टाकणे. त्याच्यानंतर हाय एंड एरियाज लाईक जे नळ आहेत, हँडल्स आहेत, दरवाजाच्या कड्या आहेत, त्यांना डेटॉल साबण फासा आणि तुमचे हात धुतानाच तेही धुवा, त्यालाही ओल्या पाण्याने आणि ह्याने पुसून काढा, म्हणजे ते एरिया डिसइन्फेक्ट होतील. मला आठवत आहे माझा सगळ्यात मोठा डेंजर मला वाटत होतं तो माझा मोबाईल सतत यूजमध्ये होता, सेंटरवर पण यूजमध्ये होता. घरी आल्यानंतर त्याला डिसइन्फेक्ट करणं हा एक मोठा कार्यक्रम होता आणि तो मी करत होते. करोना सेंटरवर मला आठवतंय खूप पेशंट होते, सगळ्या फॅमिली तुटलेल्या होत्या. याचा अर्थ काय मी सांगते तुम्हाला, प्रत्येक फॅमिलीत बहुतेक एक मृत्यू झालेला होता, आईचा, मोठ्या वडिलांचा किंवा आजोबांचा. बाकीची लोक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अंडर आमच्या इथे ॲडमिट झालेली होती. एखाद्याची आई किंवा वडील कोणीतरी करोना 2 मध्ये ॲडमिट होतं आणि घराला कुलूप होतं, घरात कोणीच नव्हतं. आणि ही सगळी मंडळी मनाने हताश झालेली होती. त्यांना काउन्सिलिंग हा प्रकार मला सगळ्यात मोठा आणि तो करावा लागला, तो करत होते. कारण आता आपण बघतोय करोनाचा एकंदरीत जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 70 ते 80% हे लोक संक्रमित होत आहेत, पण ते एसिम्प्टोमॅटिक आहेत किंवा त्यांना माइल्ड सिम्पटम्स आहेत आणि सिव्हिअर सिम्पटम असलेले पेशंट मात्र ICUत आहेत. तेव्हा ही जी 70-80% संक्रमित झालेली पेशंट्स आहेत त्यांना हँडल करणं हे खूप महत्त्वाचं होतं. अनेक ठिकाणी मला काउन्सिलिंग करायला लागलं. एका केसमध्ये मला सायकियाट्रिस्टना आणावं लागलं. एका केसमध्ये मेडिको लिगल केस होती की जो गुन्हेगार होता, सुटून आलेला होता पेरोलवरती आणि इथे ॲडमिट होता. त्याला हँडल करताना मी काही गोष्टी शिकले. ह्या 1 महिन्याच्या दरम्यान कुणाच्या घरातनं त्या दरम्यान डेथ झाली, तो मला अजूनही वेळ आठवते. तो मुलगा मला धावत सांगायला आला की डॉक्टर माझे वडील तिकडे गेलेत, मला जायला लागेल. मला त्यांना 2 तासाच्या वर परमिशन देता नाही आली. मी त्याला म्हटलं ठीक आहे, तू आणि तुझा भाऊ 2 तासाकरता जा आणि फॉर्मॅलिटीज करून या. पण विषण्ण करणारी ती परिस्थिती होती, मला जाणवत होतं, पण मी माझ्या ड्युटीजच्या बंधनात होते. मला त्यांना त्या पद्धतीनेच मदत करता आली, ती मी केली. एक फॅमिली अशी होती की बायको आणि 2 मुली, त्या दोघींना, त्या झारखंडच्या होत्या, त्यांना भाषा येत नव्हती, सांगता येत नव्हतं कुठे जायचंय आणि नवरा तिचा कुठे ॲडमिट आहे ते तिला माहिती नाही. आणि नंतर आम्हाला कळलं की नवरा डिस्चार्ज घेऊन झारखंडला निघून गेला आणि ह्या दोघीच इथे अडकल्या. मला अतिशय वाईट वाटलं की आता कसं हँडल करणार. परंतु BMCच्या बऱ्याच ऑफिशियल्सनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन तिला परत तिच्या गावी पाठवलं. अशा अनेक केसेस होत्या, अनेक गोष्टी घडल्या, पण हा माझा ड्युटीचा भाग होता, तो मी केला. 1 महिन्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर मी ठरवलं की आता बरेच डॉक्टर्स येत आहेत कोविड ड्युटी करता, की ज्यांनी स्वतःची प्रॅक्टिस काही काळापुरती तरी बंद ठेवली आणि ठरवलंय की 1 महिना मी समाजासाठी देईन. गरज होती, आहे, आत्ताही आहे. अनेक कोविड सेंटर्स उभी नुसतीच राहिली आहेत, पण आतमध्ये डॉक्टर्स आणि
सिस्टर्स आणि वॉर्ड बॉईज कमी असल्यामुळे ती पूर्णपणे कार्यरत झालेली नाही. होतील ती, पण अशा पद्धतीने अनेक डॉक्टर्स आल्यानंतर मला लक्षात आलं की हरकत नाही, मला परत जायचंय. त्यामुळे मी परत माझ्या रुटीनमध्ये आले. अजून एक सांगण्याची गोष्ट तुम्हाला मला आवश्यक वाटते ती म्हणजे हा पल्स ऑक्सिमीटर हा जरूर ठेवा तुमच्याजवळ. ऑक्सिजन लेवल्स जर ड्रॉप होत असतील तर त्या आधी लक्षात येतात. आम्ही त्याला हॅपी हायपॉक्सिया असं नाव दिलंय. म्हणजे काय, तर पेशंटची ऑक्सिजन लेवल लो झालीये पण त्याला लक्षात नाहीये आणि तो ठीक असतो, त्याला हॅपी हायपॉक्सिया म्हणतो. पण जर तो पल्स ऑक्सिमीटरनी आपण मोजला, लक्षात आला की पेशंट एक जिना चढून परत आल्यानंतर त्याचा जर ऑक्सिजन लेवल लो होत असेल तर आपल्याला ती अलर्ट साईन घ्यायला हवी. ही जर लवकर लक्षात आली तर माझ्या मते जी ICU ला जाण्याची संख्या आहे पेशंटची ती कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येस, खाणं पिणं आपलं, मेंटल स्ट्रेंथ ही व्यवस्थित असली पाहिजे. फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, कॅल्शियम, ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. ती तुम्ही सतत व्यवस्थित घेत आहात ना हे बघा. जे औषधांची ट्रीटमेंटचा भाग आहे तो तुम्ही जेव्हा ॲडमिट व्हायची वेळ होते तेव्हा तो येतो. पण करोना मोस्ट ऑफ ह्या सगळ्या प्रिकॉशन्सनी प्रिव्हेंट करता येईल आणि करता येतोय. त्यामुळे माझ्या मते करोनाला घाबरण्यापेक्षा त्याचा सामना करा. आता अनलॉक 1 नंतर अनलॉक 2 येईल, माहीत नाही कुठल्या कुठल्या गोष्टी आणखीन ओपन होणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्याला सामोरं जाताना आपण अधिक काळजी घेऊ आणि माझ्या मते आपण ह्याच्यावर विजय मिळवू. थँक्यू सो मच फ्युजन कट्टा, मला ही संधी दिली. तुमच्या सर्वांशी मला बोलायला खूप आवडलं. परत भेटू. ओके, बाय. वाव, सल्यूट टू यू सीमा. खरंच खूप छान पद्धतीने तू आम्हाला सगळ्यांना माहिती दिलीस आणि आम्हाला तुझं खरंच खूप कौतुक आहे. आणि तू ज्या काही टिप्स दिल्या तर डेफिनेटली आम्ही शेअर करूच आमच्या फ्रेंड्सबरोबर आणि आम्ही आमची काळजी घेऊ. सो फ्रेंड्स, तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला कळवा आणि तुमच्या आजूबाजूला सुद्धा करोना वॉरियर्स असतील तर आम्हाला नक्की लिहून कळवा. आमच्या फ्युजन कट्टा फेसबुक पेजवरती फोटो सकट तुम्ही माहिती दिली तरी चालेल आणि डेफिनेटली आम्ही त्यांच्याबरोबर शूट करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. आपल्या आजूबाजूला असलेल्या अशा करोना वॉरियर्स बिग सल्यूट फ्युजन कट्टाकडनं. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि हो, आमचा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. बाय.